हॅलो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी चाललो आहे मुंबई एलिफंटा. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल एलिफंटाला. तर फॅमिली आपल्यासोबत. आणि मग आता आपण कसा फिरतो काय काय फिरतो तर तुम्हाला मी दाखवतो. तर माझ्यासोबत बने राहू. आणि चला जाऊ. आता तुम्हाला मी न्हाव्याला आहे, म्हणजे बॅक साईडने आलो. म्हणजे गेट ऑफ इंडियावरून पण झाला रोड आहे, पण आपण तिथून नाही गेलो, न्हाव्यावरून आलो बॅक साईडने, म्हणजे उरण मार्गावरून. तर इथून आपली बहीण राहते. तर आता एलिफंटा फिरायला चाललो आहे. मस्त संध्याकाळी जेवलो वगैरे, आता जाऊ तिकडं आणि मच्छी वगैरे खाऊ दुपारी तिच्या घरी मस्तपैकी. आणि चला आता जाता तुम्हाला दाखवतो. आता इथून होडीचा प्रवास फक्त इथं 15 मिनटाचा आहे. आणि गेट ऑफ इंडियावरून आलो ना तर 1 तासाचा प्रवास आहे टोटली. तू ही दिल तू ही मेरी राह, कोई नहीं है तेरे तो बिना. हीच माझी बहीण एलिफंटाला राहते ती. आता आम्ही तिच्या घरी चाललो. आणि मी टोटली किती 6 बहिणी आल्यात. एवढ्या जणांची सोय केली. काल आम्ही रात्री आलो आहे, तर काल रात्रीची सोय. आणि आता तिच्या दुसऱ्या घरी चाललो एलिफंटाला, जिथं प्रॉपर घर आहे. आता तिकडं जाऊ, जेवण बिवण करेल ती. आणि मग एलिफंटा फिरायला जाऊ आम्ही तिकडं. आणि मच्छी ताजी ताजी खायला भेटते बाई बहिणीकडे आल्यावरती. आता आम्ही होडीमध्ये आणि आमची फॅमिली अख्ख्या सर्व बहिणी आलेले आहेत. ते मग अशी तुम्हाला सांगितलं. आता उतरलो एलिफंटाला. आणि इथं मोरा बंदर, शेतबंदर, राजबंदर 3 असे गाव आहेत. तर आपण राजबंदरला मोरा बंदरला उतरलो. आता राजबंदर म्हणजे प्रॉपर एलिफंटला तिकडं आहे. आणि आता आपण इथं मस्तपैकी पहिले जेवू बिवूया. आणि मग दुपारून आता किती वाजलं, म्हणजे 2 या 1 वाजेवरती आम्ही निघू. आणि तिकडे जाऊन मस्त सगळा फिरू आणि तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बने राहू, लास्ट तक एंड तक देखते राहू. आणि व्ह्यू पण इथलचा भारी. एलिफंटामध्ये. आणि मला इथं गाडी चालवायला भेटली. समुद्राच्या मध्ये गाडी चालवतोय मी. एवढा आपली ओट आहे भाई, बघितली. तर तुम्हाला तर नाही भेटणार चालवायला, पण या आल्यावर भेटली तर भेटली. आपण आहे ना गाडी चालवतो. व्ह्यू पण बघा समुद्र. आणि मी चाललो कसं ते पण तुम्हाला दाखवतो की भाई समुद्रामध्ये आणि गाडी चालवतो एकदम रॉयल. आणि ते पण आता इथे खड्डी पण आहेत. लाईक करा, कमेंट करा. अरे गाईस, आता आम्ही एलिफंटाला आलो. आणि आता जेवायला बसलो. तर सगळी फॅमिली आमची तुम्ही बघू शकता सगळ्यांची. तर आमची मोठी आम्ही पण आहे ना. इथं तुम्हाला जेवणामध्ये दाखवतो मी. रावस आहे, त्याच्यानंतर हे काय बोलली होय, मुरी फ्राय आहे आणि कोलबी आहे. तर आमच्या मागे समुद्र आहे. आणि इथं आम्ही जेवायला बसलोय. तर ही मजा लुटण्यासाठी तुम्ही पण या. आणि आता कांदा फोडतो आणि घरगुती सारखं आम्ही जेवतोय, तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला जेवायचं असेल तर या. आता जेवून जाऊ सीधा एलिफंटा फिरायला. तर ते पण तुम्हाला दाखवतो याच्यासाठी. आता इथं सगळे युरोपियन असतात, बाहेरचे लोक. काहीच एंट्री करताना यो आहे. आणि हा गेट आहे. थकून बघून आम्ही वरती चढलो. आता तुम्ही बघू शकतात इंटिरियर. तर ही रिद्धी काहीच हा मॅप आहे इकडचा. आणि इथं केव्स आहे, त्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो मी. चला जाऊ. इथं फॅमिली बघा, ताई आहे, ताई पण दिस. आता आम्ही चाललो केव्समध्ये. तर ब्लॉग बघत राहा एंड परत ना. जाऊ पुढे, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता एलिफंटा फिरायला आपण.
तर ही दुसरी पेंड आहे इकडची पेंड तुम्ही बघू शकता. मी फिरलो इथं 3 ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे शिवलिंग आहे. आणि ताईला कसा वाटला ताई तुला फिरून ज्योतिर्लिंग बघून कसा वाटला? मस्त एकदम. आता तर झाला आणि जास्त माहिती नव्हती एवढी कारण की गाईड भाऊजी आहेत आणि ते आले नाही त्यांना टूर होती म्हणून. आणि आम्ही संध्याकाळी आता वाजलं की माहिती आहे का 6 वाजल्यात आणि आम्ही खूप उशिरा निघलो. तुम्हाला सकाळी निघलो होतं तिथून घरून नाही तर लेट झाला. पण या आईच्या मुलं का मी लेट केला कारण की यायच मी लेट नाही केला. मला यायचं होता बट दुसऱ्या बहिणी आहेत त्यांना यायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही कन्फ्युज होतो. जायचं की मला नाही आणि पुष्करला यायचं होतं नक्की पण आम्ही आलोच. उशीर का नाही पण आम्ही आलो. तुम्हाला थोडासा तरी दाखवला. चला आता पुढे काय काय ते दाखवतो. काहीच आता इथं एवढं तर काय नाही पुढे चाललो ना आम्ही. तर आताचा ब्लॉग इथंच एंड होतो. कसा वाटला सांगा. नीट कन्फर्म पूर्ण काढला नाही. आज ब्लॉग मी नंतर परत करीन. भाऊजीला घेऊन येईल पूर्ण गाईड होईल एकदम. तेव्हा आपला GoPro पण येईल त्याच्यासाठी सबस्क्राईब करा तुम्ही. आणि आता तर मोबाईलमध्येच आहे तुम्ही सबस्क्राईब केला तर थोड्या दिवसामध्ये कॅमेऱ्यामध्ये पण आपला शूट होईल. आमच्या मागे आहे तो जर तुम्ही थकले असाल तर रिलॅक्स करण्यासाठी आहे पब्लिकला. आणि आता 6 वाजल्यात म्हणून बंद करतात आहे पण आम्ही गाववालेत म्हणून आम्हाला एंट्री दिली. आम्ही चालू अजून पुढं. तर गाववाल्यांची दहशत वेगळी असते तुम्हाला माहिती आहे. तर आता अजून एक इथे काहीतरी आहे ते बघतो आम्ही. तेवढा बघू आणि ब्लॉग एंड करू आणि जाऊ घरी सुद्धा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. जय श्री कृष्ण गाईज.